एक सुरुवात चांगली झालेली आहे. जरी 2-3 तासासाठी तुम्ही इथे बसलेले असले तरी पण तुम्हाला प्राथमिक जवळजवळ मला वाटतं सगळे सायबर सेलमध्ये काम करणारे अधिकारी आणि अंमलदार आहेत. त्यामुळे बेसिक ज्ञान तुम्हाला असल्यामुळे या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे समजल्या असतील आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम्स आहेत त्याचा तपास कसा करावा, त्याच्यामध्ये कोणते टूल्स वापरावेत, या गोष्टी आकांक्षा श्रीवास्तव फाउंडेशनचे सर्व जे इन्स्ट्रक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. निश्चितपणे याच्यानंतर सुद्धा मला वाटतं जवळजवळ 4-5 वर्कशॉप्स आपण फुल वेळ म्हणजे पूर्ण दिवसाचे घेणार आहोत. त्यामुळे आणखी तुम्हाला ज्ञानामध्ये तुमच्या भर पडेलच, परंतु पुढच्या वेळेस जेव्हा वर्कशॉप होईल तेव्हा हेच अधिकारी परत आले पाहिजेत याची आपण थोडी काळजी घेतली तर थोडं कंटिन्युएशन राहील आणि लिंक पण लागेल की मागच्या वर्कशॉपमध्ये काय झालं, नंतर काय झालं. मला वाटतं बरेच अधिकारी आणि अंमलदार यांना शिकण्याची बरीच इच्छा असते किंवा त्यांना इंटरेस्ट पण असतो, परंतु ते नेमकं ज्ञान कुठून मिळवायचं हा एक प्रश्न असतो. त्यामुळे आता मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आपल्याला ट्रेन करण्यासाठी. तर आपण इंटरेस्ट घेऊन शिकूया आणि सायबर क्राईमचं प्रिव्हेन्शन असेल किंवा डिटेक्शन असेल किंवा कन्व्हिक्शन पर्सेंटेज वाढवणं असेल, या सर्व गोष्टीमध्ये आपण निश्चित सुधारणा करू. कारण आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी जवळजवळ 25,000 अर्ज, आपण अर्ज म्हणतो त्याला, परंतु त्यातले 50% जास्त गुन्हेच आहेत. मेरा नाम पुलिस सब इंस्पेक्टर अंगद नेमाने है। आज जो साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन पे जो लेक्चर था वो इन्वेस्टिगेशन के एंगल से किसी क्रिमिनल को ट्रेस करने में, तो जो नए नए फंडे हैं या फिर जो एडवांस टेक्निक्स है, जो टूल्स है, उसके बारे में इंस्ट्रक्टर सर ने डिटेल में हर एक चीज़ बारीकी से समझाई है। जो भी चैलेंजिंग एरियाज़ है जैसे कि VPNs है, नॉन रिप्लाइंग वेबसाइट्स है, तो उस केसेस में हम कैसे डील करें, हम कैसे सस्पेक्ट तक पहुँचे, और बाकी भी जो फाइनेंशियल फ्रॉड के जो नए तरीके हैं उसके साथ डील करने का बहुत आसान, सिंपल और प्रैक्टिकल जो तरीका होता है सर ने एक्सप्लेन किया है। बहुत बढ़िया सेशन था। ऐसे सेशन की जो बाकी साइबर क्राइम है उनकी इन्वेस्टिगेशन के लिए सख्त ज़रूरत है और मैं सर को थँक्स कहना चाहूँगा। थँक्यू। मी PSI चित्रा चौधरी, सायबर पोलीस स्टेशन पुणे सिटी। आज जे आकांक्षा श्रीवास्तव फाउंडेशनच्या वतीने सायबरच्या अनुषंगाने जे काही मार्गदर्शन आयोजित केलं होतं त्यामध्ये आमच्या दृष्टीने म्हणजे सायबर प्रोटेक्शनच्या दृष्टीने गुन्ह्याचा तपास करताना आणि अर्जाची चौकशी करताना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला तपासामध्ये आवश्यक असतात त्या अनुषंगाने खूप चांगलं उपयुक्त असं मार्गदर्शन झालेलं आहे आणि याचा उपयोग आम्ही नक्की अर्ज चौकशीमध्ये करताना अधिक चांगल्या पद्धतीने आणि करून त्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तपासामध्ये दोषारोपपत्र सादर करू। तरी याच्या व्यतिरिक्त अजूनही यापुढे आम्हाला अधिक सखोल प्रमाणात ज्ञान हवं आहे, तरी आम्ही आकांक्षा फाउंडेशनला विनंती करतो की यापुढे त्यांनी आम्हाला अशाच पद्धतीचं सखोल मार्गदर्शन करावं। आज दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी पुणे आयुक्तालय आणि सायबर टीमकडून धन्यवाद व्यक्त करते। थँक्यू। स्पेशल थैंक्स टू आकांक्षा श्रीवास्तव फाउंडेशन जिन्होंने शॉर्ट पीरियड में ट्रेनिंग ऑर्गेनाइज किया था। इट्स यूज़फुल फॉर अस फॉर साइबर ट्रेनिंग एंड it's really useful for investigation about the cybers. Thank you.